नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण नवीचे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पहिला एक धडा आहे त्रिरत्न गुणांनी. ह्याच्यावरती आपण थोडी आज चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा त्रिरत्न वंदन म्हणजे त्रिशरण घेतो तेव्हा आपण काय म्हणतो? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पण हे उच्चारण करताना काही काहींचे उच्चारण थोडे चुकीचे, म्हणजे बरेच जणांचं उच्चारण मी ऐकले ते थोडे चुकीच्या पद्धतीने असतात. त्यांचं उच्चारण कसं असतं? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तर अशा प्रकारचा उच्चारण हे पाली भाषेमध्ये नसतं. तर त्यावेळी कसं उच्चारण करायला पाहिजे हे सगळं पहिला शिकायला पाहिजे आपल्याला. की त्याचं उच्चारण होतं बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. आपण उच्चारण करता काही जण उच्चारण बुद्धं हा मचा जे शेवटचं उच्चारण आहे ते चुकीचं आहे. जो वरती जो अनुस्वार दिलेला आहे त्याचं उच्चारण अनुस्वार होतो किंवा बुद्धं शरणं गच्छामि. पाली भाषेमध्ये श, क्ष आणि श हे येत नाहीत, तर स येतो. तर तोही समजून घेणं गरजेचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. अशा प्रकारचं उच्चारण आपलं होणं खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपण त्याची लक्ष घ्या. पुढे जाऊन आपण त्रिशरण पण घेतो, तिथे पण कधी कधी पानाची पाता म्हणतो, तर त्या ठिकाणी म्हणायचं आहे पानाती पाता. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. दुसरा शब्द आहे अदिन्न दाना म्हणतो आपण. तर तो अदिन्न नसून अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. अशा प्रकारचं त्रिशरण पंचशीलमध्ये आपण म्हणत असतो. पण आज आपला आजचा विषय जो आहे त्रिरत्न गुणांन, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना त्रिरत्न असं म्हणतात आणि त्यांचं अत्यंत महत्व आहे. या तिन्ही घटकांचे विशिष्ट गुणधर्म आहेत जे बौद्ध आणण्यासाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. त्रिरत्न हे निर्वाण प्राप्तीसाठी किंवा दुसऱ्यांच्या दुःखांच्या अंतासाठी आवश्यक मानले जातात. आता हे त्रिरत्न काय आहे? बुद्ध आपण जी सुरुवात केली बुद्धं शरणं गच्छामि, यातलं बुद्धं काय आहे, धम्मं काय आहे, संघं काय आहे, ह्याचं सविस्तर उत्तर आपल्याला त्रिरत्न वंदनामध्ये भेटतात. ते आपण नेहमी म्हणतो. त्याची सुरुवात असे बुद्ध वंदनाची. इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस दम्म सारथी तथा देव मनुस्थानं बुद्धो भगवाती. ही बुद्ध वंदनाची पहिली ओळ आहे. त्यानंतर आहे स्वाखातो भगवता धम्मो संदिहिको अकालिको एहि पस्तिको ओपणायको पच्चतं वेदितब्बो विनुहिती. आणि संघवंदनातलं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरिस युगानि अट्ठपुरिस पुग्गला एस भगवतो सावक संघो, आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं हेतं लोकसाती. अशा प्रकारचे हे आपले बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना याच्यामध्ये आपल्याला त्यांचे सर्व गुण म्हणतात. तर इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो ही जी गाथा आहे बुद्ध वंदनातली, ह्याच्यामध्ये भगवंतांचे काही गुण सापडतात आपल्याला. त्या गुणांचं जर सविस्तर आपण जर चर्चा केली तर कदाचित हा व्हिडिओ मोठा येऊ शकतो, पण आपण खूप शॉर्टमध्ये फक्त त्यांच्या अर्थ समजणार आहोत शब्दांचे आणि थोडीशी डेफिनेशन बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया इतिपिसो भगवापासून. तर पहिला शब्द आहे इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस दम्म सारथी. ह्यातला पहिला जो शब्द आहे तो आहे सम्यक संबुद्ध, म्हणजे सम्यक संबोधी असा शब्द आहे तो. सम्मा संबुद्धो म्हणजे सम्यक संबुद्ध.
सम्यक संबुद्ध, सम्यक संबोधी असं आपण म्हणतो. बुद्धांनी तसं म्हणायला गेलं, सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29 घर सोडून ते दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घरातून निघाले आणि त्यांना वयाच्या 35-36 वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ह्या दरम्यान त्यांना काही गुरु भेटले होते. उद्धव रामपुत्र आहे, अल्लाह कलाम आहे, अशा प्रकारे काही गुरु त्यांना भेटले होते. त्यांच्याकडून त्यांनी काही शिकलं. पण त्यांना जी दुःख मुक्तीचा जो मार्ग पाहिजे होता तो त्यांना भेटत नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक कष्ट केले. आपण सर्वांनी एक मूर्ती पाहिली असेल, ही एक साधूचं रूप दाखवलंय. त्याच्यामध्ये त्याची अस्थि म्हणजे संपूर्ण शरीराचे काडी झालेलं दाखवलेलं आहे. पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हात लावता, पाठीचा कणा तर पोटाचा फडका लागतो. अशा प्रकारचे आपण एक गाळीत सगळे आत गेलेले आहेत, सगळे हंडी बाहेर आलेली आहे. अशा प्रकारची एक मूर्ती आपण बाजारामध्ये किंवा आपल्या विहारामध्ये किंवा इतर ठिकाणी पाहतो. तर अशा प्रकारची कठीण तपश्चर्या सिद्धार्थ गौतमाने केली होती, पण त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झाले नाही. त्यानंतर त्यांनी उरुवेला इथल्या निरंजन नदीचे जवळच्या गया इथल्या ठिकाणी ते आश्रस्त झाले आणि त्यांनी स्वतःच्या त्यांनी असं सम्यक संकल्प केला, जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी इथे उठणार नाही. आणि त्यांनी आपल्या त्या काही दिवसांसाठी 45 दिवसांनी साहित्यामध्ये शब्द आलेला आहे. 45 दिवसांसाठी त्यांनी आपलं भोजन जवळपास ठेवलं आणि ते त्या आसनस्थ झाले आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. अशा प्रकारची आपल्याला माहिती त्रिपिटकामध्ये भेटते. तर ह्या परिसरामध्ये म्हणजे सुरुवातीला जे गुरु होते त्यांच्याकडून त्यांना काही थोडाफार ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे माहिती भेटली होती, पण दुःख मुक्तीचा मार्ग त्यांना भेटला नव्हता. तर अशा वेळी सिद्धार्थ गौतमाने स्वतःहून दुःख मुक्तीचा मार्ग शोधला. त्याला पुढे जाऊन आपण सगळे म्हणतात प्रतित्य समुत्पाद आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, अशा प्रकारचे जे मार्ग आहेत ते त्यांनी शोधले. आणि तेव्हाच म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारे गुरुची कोणतीही स्वतःहून शोधलेला हा मार्ग, म्हणजे स्वतः केलेला हा मार्ग, स्वतःच्या परिश्रमाने दुःखांच्या कारणांचा आणि त्यातून मुक्तीचा त्यांनी मार्ग शोधला. त्यांना ह्या ठिकाणी म्हणजे जेव्हा त्या उरुवेलाच्या निरंजन नदीच्या काठी जे गयाचे ठिकाणी बसले, आता बौद्ध गया त्या म्हणतात, तर त्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झाले कोणत्याही गुरुशिवाय. म्हणून त्यांना सम्यक संबोधी किंवा सम्यक संबुद्ध असं त्यांना म्हटलं जातं. हा पहिल्या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा शब्द आहे अर्हंग. अर्हंग म्हणजे ज्यांनी सर्व वासनांचा आणि क्लेशांचा नाश केला आहे, ज्यांनी सर्व वासनांचा आणि क्लेशांचा नाश केला आहे, जे सर्व विकारांपासून पूर्णपणे मुक्त आहेत आणि जे पूजेसाठी योग्य आहेत, त्यांनी अहर्त पदाला प्राप्त केले आहे. म्हणजेच ज्यांनी सर्व वासनांचा आणि क्लेशांचा नाश केला आहे, जे आपले वासना आहेत, चुकीच्या वासना आहेत, चांगल्या वासना आहेत, म्हणजे एक प्रकारची स्टेबल लाईफ याला म्हणतो, न्यूट्रल लाईफ म्हणतो, अशा प्रकारची ज्यांनी वासनांचा आणि क्लेश जे आपल्या आयुष्यामध्ये असतात त्यांचा नाश केला आहे आणि सर्व विकारांपासून ते मुक्त आहेत, अशा प्रकारचं अहंतची एक छोटीशी डेफिनेशन आपण इथे बघतोय. अर्थ खूप मोठा आहे, पण मुलांना आणि सुरुवाती स्टेजला पालकांना, विद्यार्थ्यांना आणि उपासकांना समजावं म्हणून ही आपली छोटी पद्धत आहे म्हणून घेतोय. त्यानंतर आहे विद्या चरण संपन्न. ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, विद्या आणि आचरण. विद्या आणि आचरणाने युक्त अशा प्रकारची माहिती आपल्याला तिथे भेटते. विद्या हे 8 प्रकारची आहेत. ह्याच्यामध्ये विद्याचरण संपन्नमध्ये विद्या ही 8 प्रकारची आहेत आणि आचरण हे 15 प्रकारचे आहे. ह्यांची तुम्हाला जर रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल तर त्रिपिटक में सम्यक संबुद्ध हे आचार्य गोविंद गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा संदर्भ तुम्हाला भेटेल. तुम्ही तिथे जाऊन ते वाचू शकता. 8 प्रकारची विद्या कुठल्या किंवा 15 प्रकारचे आचरण कुठले हे तिथे आपल्याला संपूर्ण माहिती भेटेल. ही आपण आज शॉर्ट हा व्हिडिओ करतोय, त्यामुळे आपण विस्तृत माहिती देत नाहीये. तर ह्यांनी परिपूर्ण असणारे विद्या आणि आचरणाने परिपूर्ण असावे, त्यांचे ज्ञान आणि त्यांचे आचरण हे एकरूपच असते. अशा प्रकारे विद्या आचरणाचा हे होतो. दुसरा शब्द आहे सुगतो. सुगतो म्हणजे ज्यांनी चांगल्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर गमन केले आहे आणि जे पुन्हा वाईट मार्गावर किंवा दुःखाच्या मार्गावर परत येणार नाही,
ते उत्तम गतीला प्राप्त झालेले आहेत असे ते सुगत आहेत. म्हणजे त्यांनी भवचक्र एक प्रकारचं पार केलेलं आहे. भवचक्र हा खूप मोठा विषय आहे, पण हे तुमच्या कानावरती असलेले शब्द पाहिजेत की भवचक्र म्हणजे काय, भगवान बुद्धांनी ती गती कुठली प्राप्त केली, ते पुन्हा दोघांच्या मार्गावर काय येणार नाही, परत या लोकांमध्ये काय येणार नाही, अशा प्रकारचे सुगतीचा अर्थ थोडाफार होतो. पुढे जाऊन शब्द आहे लोकविदू. लोकविदू म्हणजे ज्यांनी कामलोक, रूपलोक, अरूपलोक हे 3 लोक आहेत बौद्ध धर्मामध्ये. आपण म्हणतो की 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, 31 प्रकारच्या भूम्या, आणि त्यांना कामलोक, रूपलोक आणि अरुलोक ह्या 3 भागामध्ये विभागलेले आहेत. 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स यांची माहिती पाहिजे असेल तर युट्यूबवरती खूप चांगले व्हिडिओ आहेत. आमचे कलिंग विद्यापीठाचे प्राचार्य आदरणीय माशेलकर सर आहेत, त्यांच्याकडे पण निसाळकर सर आहेत, त्यांचे युट्यूबवरती खूप चांगले व्हिडिओ आहेत 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्सचे, तुम्ही पाहू शकता. तर ज्याने 3 लोकांचे किंवा सर्व जगाचे आणि त्यातले प्राणी मात्रांचे त्यांना संपूर्ण ज्ञान असते. म्हणजे या 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स संपूर्ण त्यांना ज्ञान प्राप्त असते. अशा प्रकारे छोटा अर्थ आहे. लोकविदू, लोक आणि विदू असे 2 अर्थ आहेत. लोक म्हणजे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, त्याच्यामध्ये अरूपलोक, कामलोक आणि रूपलोक आले, आणि त्यांची विदू म्हणजे जाणणारे. ह्या 3 लोकांना जाणणारे म्हणजे लोकविदू. अनुत्तरो पुरीस दम्म सारथी. इथे पण एक शब्द लक्षात घ्या की काही जण बोलताना पुरीस धम्म सारथी असं म्हणतात. तो धम्म नसून द तिथे उत्तर आहे. द पुरीस दम्म सारथी अशा प्रकारचं उच्चारण आपण तिथे व्हायला पाहिजे. म्हणजे पुरुषांना आणि मानवांना वश करणारा किंवा शिस्त लावण्यात जे सर्वश्रेष्ठ सारथी आहेत, ते लोकांना योग्य मार्गावर आणण्यात अत्यंत कुशल आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलात, जर तुम्ही त्रिपिटकांचा अभ्यास केला तर तथागतांकडे बरेच विवाद चर्चा करण्यासाठी, म्हणजे वादविवाद करण्यासाठी बरेच जण यायचे, पण त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की ते समोरच्या व्यक्ती त्यांची पर्सनॅलिटी बघूनच जो काही वाद होता, जो काही चर्चा करायची ते विसरून जायचे आणि त्यांच्यामध्ये एक आत्मशील व्हायचे त्यांच्याबरोबर. तर अशा लोकांचं त्यांनी दमन केलेलं आहे, पुरुषांचे दमनशील आहे, आणि त्या लोकांना ते योग्य मार्गावर, अत्यंत कुशल मार्गावर घेऊन जाण्यामध्ये ते कुशल आहेत. तर 7वा शब्द आहे सत्था देव मनुष्यानं. सत्था देव मनुष्यानं. सत्था म्हणजे गुरु, शास्त्र, म्हणजे जे देव आणि मनुष्य या दोघांचेही शास्त्राचे गुरु किंवा शिक्षक आहेत, ते सर्वांना योग्य मार्गदर्शन करतात. अशा प्रकारचे देव आणि गुरु आहे. ह्याच्यामध्ये एक शब्द अजून येतो की देव. जर आपण देवांची व्याख्या करायला गेलो तर आपल्या समोर बरेच देव येतात. हिंदू धर्माचे देव आहेत, इतर धर्माचे देव आहेत, पण पाली साहित्यामध्ये हे देव ते नाही आहेत. देव त्यांना म्हणले गेलेले आहेत की जे एक प्रकारचा म्हणू शकतो आपण शिलाने, आचरणाने युक्त आहेत, जे पंचशिलांचा, म्हणजे तुम्हाला समजण्यासारखा पंचशिलांचा, अष्टशिलांचा योग्य प्रकारे आचरण करून, म्हणजे स्वतःही आचरण करतात, इतरांनी आचरण करायला लावतात. अशा प्रकारचे उच्च अवस्था प्राप्त करणारे जे कोण ज्येष्ठ उपासक आहेत, त्यांना आपण एक प्रकारे देव म्हणू शकतो. देवाची व्याख्या खूप मोठी आहे, पण एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुशल कर्म केलेले आहेत आणि त्याच्या अनुभवावरती, त्यांच्या जोरावरती ते उच्च पातळी आपल्या मनुष्य लोकांमध्ये ते उच्च पातळी गाठले, अशा लोकांना आपण देव म्हणू शकतो. बाबासाहेबांच्या लेखनामध्ये पण देव ही व्याख्या आलेली आहे. मला वाटतं रीडर्स इन हिंदुझम मध्ये ती व्याख्या आलेली आहे, किंवा क्रांती किंवा प्रतिक्रांती याच्यामध्ये व्याख्या आलेली, ते आपण अभ्यास करावे. 8वा शब्द आहे बुद्धो. म्हणजे ज्यांनी सत्याचा बोध करून घेतला आहे आणि इतरांनाही त्याचा बोध देतात, जे पूर्णपणे जागृत आहेत. म्हणजे ज्यांनी सत्याचा शोध घेतला. सत्य कुठले तर 4 आर्य सत्य आहेत. दुःख आर्य सत्य आहे, दुःख निरोध आर्य सत्य आहे, दुःख समुदाय आहे, दुःख निरोधगामिनी पतिपथा. म्हणजे दुःख समुदाय, दुःख निरोधगामिनी पतिपथा. म्हणजे ह्या जे आर्य सत्यांचं ज्यांना नॉलेज आहे, ज्यांनी ज्ञान ते प्राप्त केले, त्यांना आपण एक प्रकारचं त्यांनी सत्य जाणलेलं आहे, अशांना आपण म्हणू शकतो की बुद्ध म्हणू शकतो. त्यांना आपण सत्याचा ज्यांनी बोध करून घेतला आहे
आणि त्याची माहिती ते इतरांनाही देतात. अशा प्रकारचे जे संपूर्णपणे जागृत आहेत अशांना आपण बुद्ध म्हणतात. शेवटचा शब्द खूप महत्वाचा आहे, भगवा. भगवा म्हणजे विशुद्धी मग्गी मगे म्हणजे म्हणजे आचार्य बुद्धघोष यांनी विशुद्ध मग्ग हे पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेफिनेशन केलेले आहे भगवा. ती भगवाची डेफिनेशन अशी आहे, भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो अनासहो भग्गस्व पाप का धम्मा भग्गा भगवातेन उच्चती. म्हणजे ज्याने आपला राग दोष मोह आसव नष्ट केले आहेत, ज्याने आपले पापधर्म काढून टाकले त्यालाच भगवा म्हणतात. म्हणजे भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो अनासहो भग्गास पापका धम्मा भगवातेन उच्चती. म्हणजे ज्याने आपला राग, राग म्हणजे आसक्ती, पालीमध्ये रागाला आसक्ती म्हणतात. जो शब्द आपण राग मराठीमध्ये जो घेतो तो वेगळा अर्थ आणि हा पालीमधला राग म्हणजे आसक्ती. दोष मोह आसव नष्ट केलेले आहेत, ज्याने आपले पाप धर्म काढून टाकले आहेत त्यालाच भगवा म्हणतात. दुसरं त्याच्यामध्ये अशी व्याख्या भेटते, भगवाती वचनं सेठ्ठं भगवाती वचनमुत्तमं गरु गारव मुत्तोसो भगवातेन उच्चती. म्हणजे भगवंतांचे वचन श्रेष्ठ असतात, भगवंतांचे वचन उत्तम असतात, तो गुरु गौरवाने युक्त असतो त्यालाच भगवा म्हणतात. म्हणजे ज्यांचे वचन श्रेष्ठ असतात म्हणजे भगवंतांचे वचन श्रेष्ठ असतात, भगवंतांचे वचन उत्तम असतं. वचन म्हणजे एक प्रकारचा उपदेश आपण बोलू शकतो. ज्यांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये आम्हाला जे काही शिकवण दिलेली आहे त्याला वचन एक म्हणू शकतो की ते श्रेष्ठ असतात आणि ते उत्तम असतात आणि ते गौरवाने युक्त असतो. म्हणजे गुरु जे असतात ते आपले गौरवाने युक्त असतात. अशा प्रकारची भगवाची ही छोटीशी डेफिनेशन मी आपलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर बुद्ध मध्ये बुद्धाचे 9 गुण सांगितलेले आहेत. जे आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्ध म्हणजे ते इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. अशा प्रकारचे हे 9 गुण भगवान बुद्धांचे सांगितलेले आहेत. पुढची गाथा आहे, स्वाखातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहि पस्तिको ओपणायिको पच्चतन वेदितब्बो विन्युहिती. म्हणजे याच्यामध्ये धम्माचे 6 गुण सांगितलेले आहेत. पहिला शब्द आहे स्वाखातो, म्हणजे बुद्धांनी चांगल्या प्रकारे उपदेशिलेला स्पष्ट व्यवस्थित आणि योग्य प्रकारे सांगितलेला जो काही उपदेश आहे, म्हणजे जो उपदेश दिलेला आहे भगवंतांनी आपल्याला 2600 वर्षापूर्वी भगवंतांनी. आता आपण जे वचन शब्द समजला, जी वचन आपल्याला दिलेली आहेत म्हणजे उपदेश दिलेला आहे तो बुद्धांनी चांगल्या प्रकारे उपदेशलेला आहे, स्पष्ट आणि व्यवस्थित आहे आणि तो योग्य प्रकारे सांगितलेला आहे. अशा प्रकारचा पहिल्या शब्दाचा अर्थ स्वाख्याताचा होतो. दुसरा आहे संदिठिको, म्हणजे या जन्मातच त्याचे परिणाम स्वतः अनुभवता येणार आहे आणि तात्काळ मिळेल. म्हणजे भगवंतांनी जो काही उपदेश दिलेला तुम्हाला आहे त्याचे परिणाम तुम्हाला स्वतःला या जन्मात तुम्हाला ते अनुभवता येतात. उदाहरणार्थ आपण जर पंचशिलांचं जर उदाहरण घेतलं की पाणाती पाहता वे रमणी सिक्खापदं समाधियामी, याचा स्वतः एक छोटासा अर्थ काय होतो, मी कुठल्याही प्रकारची जीव हत्या करण्यापासून अलिप्त राहील, दूर राहील. जर आपण कुठल्याही प्रकारची हत्या केली, जर कुठल्याही प्रकारची हत्या केली म्हणजे मनुष्य हत्या केली, कुठल्याही केली तर आपल्याला न्यायदंडाप्रमाणे आपल्याला त्याची शिक्षा होणार आहे. भगवान म्हणतात की तुम्ही याच्याशी दूर राहा. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला शिक्षा प्राप्त होणार आहे, शिक्षा होणार आहे. जर तुम्ही सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाध्यान, म्हणजे सुरा पान जे आहे नशील पदार्थ आहेत यांचं जर तुम्ही सेवन केलं, त्याच्या आहारी गेलात तर तुम्हाला तो त्रास होणारच आहे. भगवान बुद्ध म्हणतात दूर राहा, पण जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर तुम्हाला तुमच्या परिवारात त्याचा त्रास होणार आहे. म्हणजे हेच अर्थ आहे संदिठिको, म्हणजे या जन्मात त्याचे परिणाम तुम्हाला स्वतः अनुभवण्यात तात्काळ फलदायी आहे. तिसरा शब्द आहे अकालिको. अकालिको म्हणजे कोणत्याही काळाशी किंवा गुणाशी संबंधित नसलेला, नेहमीच लागू होणारा. म्हणजे हा त्रिकाळी, म्हणजे कोणत्याही काळी हा तुम्हाला तो लागू होणारा हा
धम्माचे नियम आहेत, वचन आहेत. ए ही पस्तिको, बुद्ध इथे तुम्हाला चॅलेंज करतात आहेत. जर माझ्या धम्मावर तुम्हाला जर क्षमता असेल तर या आणि पहा, स्वतः अनुभवा. हे स्वतः ते सांगतात आहेत की या आणि पहा, स्वतः अनुभवा, असा अनुभवा. आणि ते आव्हान देणार आहेत की ते आव्हान देतात आहेत की या आणि स्वतः पहा तुम्ही या. तो केवळ श्रद्धेवर आधारित नसून प्रत्यक्ष अनुभवाने पडताळून पाहण्यासारखा. म्हणजे आपला बुद्धांनी दिलेला जो धर्म आहे तो फक्त श्रद्धा ठेवून उपयोग नाही, तर त्याचं आचरण करणंही खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची शिकवण त्याच्यामध्ये भेटते. 5वा शब्द आहे ओपनायको. ओपनायको म्हणजे जो आचरणात आणल्यास निर्वाणाकडे, दुःखाच्या अंताकडे घेऊन जाणारा आहे. ओपनायको म्हणजे जो आचरण, म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या आचरणाला आणलात, हा बुद्धांचा धर्म जर आचरणाला आणला तर तुम्ही निर्वाणाकडे म्हणजे दुःखाच्या अंताकडे जाऊ शकता. एक अशी अवस्था असते, एक ज्या आयुष्यामध्ये अशी अवस्था की ती न्यूट्रल अवस्था असते, ज्या ठिकाणी दुःख, सुख, असुख, अदुःख ह्यांच्या सगळ्या ज्या वेदना असतात त्यांचा काही परिणाम तुमच्या आयुष्यावरती होत नाही, तुमच्या मनावर होत नाही. अशा प्रकारची जी अवस्था निर्वाणिक अवस्थेला म्हणतात ती आहे ओपनायको. शेवटचा शब्द आहे पच्चतन. पच्चतन वेदितव्यो वियुही. पच्चतन वेदितव्यो वियुही. इथे जो आपण पैण्यामधला जो प्रज्ञा जो मराठी आहे त्याचा पालीमध्ये पैण्या होतो आणि ह्याचा उच्चार नेसलमध्ये म्हणजे नाकाद्वारे झाला पाहिजे. आपल्याचा उच्चार जे शेवटचे जे शब्द आहेत, अंग आहे, पैण्या आहे, आहे, म आहे, यांचं उच्चारण हे नाकाच्याद्वारे आपल्या नेसल स्वर्ण त्याला म्हणतात, ते त्याच्यातून व्हायला पाहिजे. तर पच्चतन वेदितव्यो वियुही म्हणजे ज्ञानी पुरुषाने तो स्वतः अनुभव जाणून घेण्यासारखा आहे. मुद्दा तेच आहे. कुठलाही तुम्ही जर धम्माचं कुठल्याही म्हणजे बुद्धांनी सांगितलं धम्माचं तुम्ही आचरण करता, तो अनुभव स्वतःहून अनुभव घेण्यासारखाच आहे. अशा प्रकारे आपण आता धम्माची व्याख्या जर पाहिली की तो स्वाखातो भगवता धम्मो संदेहिको अकालिको एहि पस्सिको ओपनायिको पच्चतन वेदितव्यो वियुही. अशा प्रकारची 6 गुण आपल्याला सांगितले आहेत. पुढचा आहे संघवंदन. संघवंदनामध्ये आपण म्हणतो म्हणजे बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामि. संघवंदनामध्ये तर सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठ पुरुष पुग्गला एस भगवतो सावक संघो, आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजलीकरणेयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. अशा प्रकारचे संघाचे 8 गुण सांगितले. त्याच्यातले पहिलं आहे सुपटिपन्नो. सुपटिपन्न म्हणजे ज्यांनी चांगल्या प्रकारे आचरण केलेलं आहे, ज्यांनी चांगल्या प्रकारे आचरण केलेलं आहे म्हणजे सुपटिपन्न. सुपटिपन्नो भगवतो सावक संघ. भगवतो सावक संघ म्हणजे भगवंताचे सावक संघ असा त्याचा पुढचा अर्थ आहे. म्हणून पहिला आपण शब्द घेतला सुपटिपन्नो. उजुपटिपन्नो ज्यांनी सरळ मार्गाने आचरण केलं आहे, जे प्रामाणिक आहे. तिसरा शब्द आहे न्यायपटिपन्नो, ज्यांनी न्यायाच्या मार्गाने आचरण केले आहे, योग्य मार्गाचे अनुयायी आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं सांगू इच्छितो की त्यावेळी भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यानंतर संपूर्ण आपण पाहतो की ज्ञान प्राप्त करणं हे काही लोकांच्याच हाती होते. काही लोकांची मक्तेदारी होती असे आपण म्हणू शकतो. हा व्हिडिओमध्ये आपण त्याची काय नाव घेणार नाही, पण त्यावेळी अस्पृश्यांना आणि महिलांना हे ज्ञान प्राप्त घेणं, ज्ञानाची प्राप्ती करणं त्यांना बंधन होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा काळामध्ये म्हणजे जवळपास 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश हा राजा रजवाड्यांनी तर केलंच केला, सोबतच खालील समाजातील तळागाळापर्यंत त्यांनी केला. त्यांनी कुठलाही भेदभाव न करता, मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, ती कुठल्याही जातीची असू दे, त्यांना त्यांनी म्हणजे त्यावेळी जात नव्हती पण वर्ण होते, तर त्या सर्व वर्णांना त्यांनी उपदेश दिलेला आहे. त्यावेळी महिलांना शिक्षणाची बंदी होती, पण भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खुनी संघ स्थापन केला. त्यांना अहर्त पद प्राप्त कसं होईल हे पाहिलं आणि त्यांना अहर्त प्राप्त करून दिलेले आहे. बऱ्याच महिलांनी आपलं केलेलं. त्यासाठी तुम्हाला अपदान थेअरी आहे, अपदान आहे. अपदानामध्ये बऱ्याच थेऱ्यांची माहिती भेटते.
थेरी गाथा एक स्पेशल पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्याची माहिती म्हणजे कुठलाही भेदभाव न करता त्यांनी जे आपल्या ज्ञानाची माहिती सर्वांना दिली, उपदेश दिला, तो आहे न्यायमार्ग. तर अशा प्रकारच्या न्यायाच्या मार्गाने त्यांनी आचरण केलं आहे, त्यांनी मार्ग माहिती दिलेली आहे. पुढचा शब्द आहे सामची पतिपन्न, म्हणजे ज्यांनी योग्य आणि आदरातिथ्य योग्य आचरण केलेलं आहे. अशा प्रकारचे म्हणजे जे योग्य आणि आदरातिथ्य आचरण केलेलं अशा लोकांना आपण सामाजिक पतिपन्न म्हणतो. आहुणेय म्हणजे दान स्वीकारण्यास योग्य, जे दूरवरून आणलेले दान स्वीकारण्यास पात्र आहेत. पाहुणेय म्हणजे आदरपूर्वक स्वागत करण्यास योग्य, जे पाहुण्यांप्रमाणे आदरास वागल्यास पात्र आहे. दक्षिणेय म्हणजे दक्षिणा देणे स्वीकारण्यास योग्य आहे, जे लोक पारलोक फळ प्राप्त करण्यासाठी दान देतात. अंजली करणीय म्हणजे हात जोडून वंदन करण्यास योग्य आहेत. अशा प्रकारची त्यांना आपण म्हणू शकतो की एक जास्त सेकंड. तर अशा प्रकारचा भगवंतांचा हा संघ आहे. भगवान म्हणजे आपण म्हणतो सुपटीपन्नो भगवतो सावक संघो, उजीपटीपन्नो भगवतो सावक संघ. ही संपूर्ण जी गाथा आहे त्यांचा एक साधा सरळ अर्थ असो की भगवंतांचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ सर्व मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ न्यायाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या म्हणजे कुठला, स्वतःफळ, अनागामी, सकृतगामी आणि अहर्थ. स्वतःपन्न, सकृतगामी, अनागामी आणि अहर्थ ह्या ज्या चार जोड्या आहेत आणि त्यांचं मार्गस्थ, फळ आणि मार्गस्थ अशा प्रकारच्या 8 जोड्या होतात. तर पन्न लक्ष घ्या, स्वतःपन्न, सकृतगामी, अनागामी आणि अहर्थ ह्या ज्या 4 जोड्या आहेत त्या फळ आणि मार्गस्थ अशा प्रकारे करून एकूण 4 जोड्या होतात. ह्या 4 जोड्यांची ज्यांनी प्राप्ती करून घेतले, हा संघ निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास योग्य, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे. अशा प्रकारची आपल्याला ह्या 3 गाथ्यातून म्हणजे बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्न वंदनेतून आपण जे सुरुवातीला जे त्रिशरण म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि, हे जे 3 शरण म्हणतो त्यांच्या ह्या डेफिनेशन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धांचे 9 गुण बघायला भेटतात, 6 गुण संघाचे धम्माचे बघायला भेटतात आणि 9 गुण संघाचे बघायला भेटतात. तर अशा प्रकारची ही छोटीशी आज आपण जे 9वीचं पुस्तक आहे त्रिरत्न गुणांनी त्याच्यातले हा छोटासा पाठ आहे तो मी आपल्याला सारांशमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे कसं वाटलं, आजची देशना कशी वाटली ही कृपया आपण कमेंटद्वारे मला कळवावी. सोबतच आपले जे काय अभिप्राय असतील ते मला सांगावं. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लाईक शेअर करावा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा फायदा होईल, इतर उपासकांना पाल्यांचा फायदा होईल. आणि ह्यांचे विस्तृत अर्थ खूप मोठे अर्थ आहेत, पण विद्यार्थ्यांना आणि जी सुरुवातीचे बाल उपासक उपासिका आहेत त्यांना साधारण छोटासा अर्थ समजावा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर संघ मला क्षमा करावं, बुद्ध धम्म संघ मला क्षमा करावं. आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, शांती प्राप्त हो यासाठी मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आपल्या सर्वांना अनंत मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझी दान पारमिता पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याकडून आजची रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम.